नमस्कार. पंढरपूर पेपर्समध्ये सरचं स्वागत. सध्या आपण नंदोबारीपाशी उभे आहोत. या ठिकाणी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने इथं पिण्याचे पाणी मशीन बसवलेले आहे. या ठिकाणी गेले कित्येक दिवसापासून पिण्याचे फिल्टरचे पाणीसुद्धा बंद पडलेलं आहे. येणारा भाविकाला पिण्याचे सुद्धा पाणी मिळत नाही. तर आपण ह्या विषयावर अनेक भाविकांशी बोलणार आहोत. आज पंढरपूरमध्ये दर्शन घेण्यासाठी आलतो. मी इथं बघितलो लोक पाण्यासाठी इकडे तिकडे बघायला येतो. इकडे पाणी बंद आहे आणि इथं आतमध्ये सरकारी लोकांना थंड पाणी आहे. इथं नळ बी नाही, सगळं बंद आहे. इथं पाणी बी लोकांना नाही मिळे नाही इथं. आणि तात्काळ लोकांनी इथं लक्ष घालावे, अधिकारी लोक, मंदिर समिती लोक. आणि तसल्यात इथं लोकांची एवढं देणगी येते आहे तरी बी इथं कुठली सुविधा नाही आहे. आणि तिथं सगळे अधिकारी लोक थंड पाणी आहे आणि लोकांना इथं काय सुद्धा नाही आहे, पाणी नाही, काय नाही आहे. तो कलेक्टर साहेबांनी इथं लक्ष घालावे. जय हरी. आता मंदिर समितीपाशी मी पंढरपूरचा स्थायिकच आहे. आज माझ्याकडे गेस्ट आलते ते दर्शनासाठी. तेव्हा इथं आल्यावर आत्ता लक्षात आलं आपल्या दर्शन मंडपाखालील जे पाण्याची सोय केली होती भाविकांसाठी, पिण्याच्या पाण्याची, ते पूर्णपणे बंद आहे. भाविकांना प्यायला पाण्याची सोय नाही, इथं लघवीची सोय नाही. महिला भाविक, लहान मुले, वयोवृद्ध ह्यांना कोणालाही पिण्याच्या पाण्याची सोय नाही, पूर्ण बंद आहे. हे दाखवू देत आता आपल्याला, तेवढं दाखवा तुम्ही, सोय करा. हे लवकरात लवकर पाण्याची सोय करावी.